जन आरोग्य योजनेशी अंगीकृत रुग्णालयाची एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंगीकृत असलेली शासकीय आणि खाजगी अशी 123 रुग्णालये आहेत। या सर्व रुग्णालयांनी शासन निर्देशाप्रमाणे अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी निःशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य उपचार करणे आवश्यक आहे। तरी या सर्व रुग्णालयांबाबत रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून उपचार शुल्क आणि वैद्यकीय हलगर्जीपणा या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आढावा प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवार, जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके यांच्यासह योजनेचे अंगीकृत शासकीय आणि खाजगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी प्रतिनिधी तसंच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार उपस्थित होते।